तर हे बघा हिडंबा टेम्पल आहे ना, इथे आम्ही पोचलो आहे. जर तुम्हाला याच्याने कारने जायचं तर इथून आहे, शिडीने चालायचं तर हा रूटने इथून चालत जायचे. तर चला आता चालू करूया. अकरा-20 तर मित्रांनो आता 11-20 झाले. आम्ही त्या रोहितच्या घरी जाऊन ब्रेकफास्ट वगैरे केला आहे आणि आता आम्ही निघतोय फिरायला. म्हणजे आजचा दिवस आमचा डे 1चा मनालीचा असणार आहे. डे 1 हा आम्ही मनालीमध्येच थांबणार आहे. आणि आता सध्या मार्केटमध्ये जातोय आणि अजून 1-2 जागी जातोय. आणि मला काहीच आयडिया नाही, आपल्याला सांगेल आपले रणबीर कपूर. कुठे जातोय आपण? आपण चालू आहे हिडिंबा टेम्पल. ओके, हिडिंबा टेम्पल वरून आपल्याला जायचं आहे हॉट स्प्रिंग्स. गेलो तर तिकडे बघू, पण फिक्स नाहीये. तिकडनं जाऊया मार्केटमध्ये जायचंय. मार्केटमध्ये मॅगी वगैरे घ्यायची आहे. आणि काय घ्यायचं? कोलगेट पण घ्यायचंय. कोलगेट नाही घ्यायचंय, हे घ्यायचंय. आणि हे सोडा वगैरे हे सगळं. सोडा कॅन्सल, सोडा घ्यायचं. अच्छा सॉरी, गरम पाण्यातून करणार आहे यावेळी. ठीक घेणार आहे. आणि काय घ्यायचं होतं? मॅगी घ्यायची आपल्याला. ग्लव्स घ्यायचे पहिला, कारण हे जे ग्लव्स आहेत ना हे अभिषेकने आणले. टूथपेस्ट घ्यायची, टूथब्रश घ्यायचं, टूथपेस्ट घ्यायचे, साबण घ्यायचंय. साबण आहे. लोशन घ्यायचं आहे, बॉडी मॉइश्चरायझर घ्यायचंय. आणि हे घ्यायचंय, समजलं असेल काय ते खूप गरजेचं आहे. तर आता आपण निघूया इथून आणि कुठे जातो ते बघूया, कारण खूप थंडी आहे. आता सध्या आम्ही उडी घातली, पण उडीच्या आतमध्ये ऑलरेडी 2 टी-शर्ट्स आहेत, ते घातलेत. आणि त्याच्यावरती परत झिपर एक ठेवलाय आणि एक ग्लास थोडे तात्पुरते घातले. सध्या जरा आता थोडं रस्ता कसा थोडस छोटा आहे, पण त्या गल्ली थोडीशी मोठा आहे, पण तो मोठा छोटा रस्ता आहे. शशी फ्लोट नाही फ्लोट. आणि मी तुम्हाला ना नंतर सांगतो की आमचं किचन आहे ना, तिकडे काय काय आहे आणि काय काय बनवणार आहे आम्ही. आपण इकडून निघूया आणि कुठे जाऊ तसं तुम्हाला अपडेट देतो. तर चला. मित्रांनो आता चालत मनालीच्या मार्केटच्या राईट साईडनी एक रस्ता जातो, चढण आहे. आता आम्ही आलो आहे हिडंबा टेम्पलला. तो रस्ता जातो हिडंबा टेम्पलला. तर हिडंबा टेम्पल आलो होतो. तर हिडंबा टेम्पलचा गेट दिसल्यावरती असं वाटेल की तुम्हाला आलं टेम्पल, पण टेम्पल ते नाही आहे. तिथून एक आणखी आहे. येस, 1.5 किलोमीटर अजून चालायचं आहे लेफ्टनी. तर तुम्हाला चालताना ना सगळीकडे ना रेंट बाईक सगळं भेटेल. फक्त ते काय आम्ही विचारलं नाही किती रुपये, तुम्हाला भेटेल. सगळीकडे अवेलेबल ऑप्शन सगळीकडे अवेलेबल्स आहेत. तर हे बघा हिडंबा टेम्पल आहे ना, इथे आम्ही पोचलो आहे. जर तुम्हाला याच्याने कारने जायचं तर इथून आहे, शिडीने चालायचं तर हा रूटने इथून चालत जायचे. तर चला आता
हिडंबा टेम्पल मंदिरचं स्टेप चालायला चालू केलेत हळूहळू बाई. फॉग आलाय लगेच. लहानपणी फक्त आपल्या पुस्तकामध्ये ऐकलेलं देवनारची झाडं खूप मोठी असतात. आज पहिल्यांदा बघितली आता अर्धे स्टेप्स चाललो आहे. अरे याक बघा याक. हा बघा याक. आम्ही स्टेप्स चढून झालं. आता मला वाटतं अजून थोडं 0.5 किलोमीटर आहे अजून चालायचं. पण हा रस्ता स्ट्रेट आहे. चला चलो रणबीर रणबीर. टेम्पल बघितलं कोणत्या तरी मूवीमधलं आहे ते बघा. आणि तुझं हिरो दाखवतो. त्याचा हिरो बघा त्याच्यासारखा दिसतो. त्या मूवीचं शूटिंग झालं. आता तुम्हाला थोडीशी हिडिंबा टेम्पलची हिस्ट्री अभिषेक सांगणार आहे. नाही बोल आता गडूतकच बोललास ना. बोल. हिडंबा देवी बोलतात की हिडंबा देवी ही भीम यांची पत्नी आणि खडूतकच याची आई बोलतात. हे बोलतात अक्षरांचे राजे बोलायचे असं काहीतरी स्टोरी होती. एक्झॅक्ट स्टोरी तुम्ही वाचू शकता. ते असं टेम्पल आहे. ते आलो आहे. हे देवनारची झाडं ना. ही देवदार. सो सॉरी मग अशी मी देवनारला कचरा देवनारला बोललो. सॉरी देवदारची झाडं बघितलेली पुस्तकामध्ये. साग आणि देवदार. साग आणि देवदारची झाडं बघितलेली पुस्तकामध्ये बघितलेली. पण यावेळी याची जी लाकडं आहेत ना नुसती आहेत ना घरं बांधायला वगैरे किंवा बोटी बांधायला वगैरे घेतात. आणि हे उंच वॉटर सॉर्ट ऑफ वॉटरप्रूफ आहे. कारण ती खूप डेन्स असतात. जेवढं उंच झाड तेवढं तिथे जुनं झाड. तेवढं त्याचा बुंदा मोठा असतो. देवदार आणि
देवदार आणि सागाची झाडे ती ही उंचात उंच वाढत जातात आणि जेव्हा खालून आपण जेव्हा ही झाडं इकडे हिमालयाच्या भागात भेटतात कारण ती उंचावरतीच भेटते मोस्टली भेटतात. आणि जेव्हा जर असं समजा सर्कल तुम्हाला भेटला की खूप सारे बाजूला झाड आहेत त्यानंतर तुम्ही जर मध्ये एकटे असाल तर वरती बघायला पूर्ण असं एकदम खूप मस्त वाटतं. कॅनपी भेटते कॅनपी. हो मी आय थिंक मी काढला एक व्हिडिओ त्यामध्ये आहे. तर चला आता थोडा वेळ बसलो आहे आता यांनी गर्दी आहे बघू लेट्स सी जायला भेटतं तर आत मी जाऊ बाकी व्हिडिओ तर काढणार नाही ठीक आहे बघू नये. तर तो पण तर आता जरा डिसेंबर चालू झालं आहे तर खूप गर्दी पण चालू झाली आहे. आधी ह्या मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे ना पशुबली दिला जायचा. अच्छा मंदिराच्या आजूबाजूला बघाल ना तुम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांच्या गुरांच्या आहेत ना कौतुक मिळतं. त्या हिशोबाने असं बोललं आहे की आधी खूप जायचे आता नाही. तर चला आता तुम्ही व्ह्यूचा एन्जॉय घ्या या ब्लॉगमध्ये. की ऊंचाई पर चढ़ने के बाद ये हम हिडम्बा टेम्पल पहुंचने वाले हैं. बहुत ऊंचा